तर भावांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं खतरनाक अशा लॉंग व्हिडिओ मध्ये. तर आज मी खेळाल तो इरँगल नावाचा खतरी मॅप, ते पण आपल्या पापी स्क्वॉड संगत. मग काय मॅप वर लावतोय मार्क आणि बाक्क करणं लँड करतोय. आता माझ्या डोक्यात फक्त एवढाच विचार होता, बंद्यांच्या समोर जायचं आणि गात 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 हलवायचं जायरोस्कोप. मग जायरोस्कोप हलवण्याच्या शोधात येतोय बंद्यांपाशी. अरे गांजा किंग होय बाजूला. अरे केळ्या तू कुठं बाहेर हिंडालेस? आता ह्या दोघांच्या पेट्या पडल्यावर उजवीकडनं आपल्या भावाला एकटा प्रसाद देतोय. मग आता त्या शेमण्याची भांडी तुसत घालवतो. थांबा. अरे पदक पोचे, भावाला हात कसा लावलास? अय कमलेश, कुठं पळायला लागलेस? आता ह्यांना मारल्यावर समोरच्या साईडनं बंद्यांची फायर येते. मग आपल्या भावाला रिवाइव करून जातोय डायरेक्ट त्यांच्यावर. तू तर पूर्ण फिनिश होणार भाई. हे जे अनेकदा टीममेटला माझे टीममेट मारतात, म्हणून जातोय समोरच्या साईडला. अरे शेमन बुल्ले माग बघ. आता एक मिनिट तो बंदा तुम्हाला दिसालाय? हा ह्यो तुम्हाला दिसला असेल, खरं मला शॉट मारी नाही दिसला. खरं काय पण म्हणा, डेंजरस लवड्याची कॅम्पिंग केलता. आपली वाघ त्याला मारतात घ्या, खरं मला रिवाईव्ह देताना आपल्या वाघेशनेच कोणतरी दुसरी मारतात. मग आता इव्हेंटचा रिकॉल संपल्याला म्हणून जातोय अपार्टमेंट वर, आणि इथे एक बंदा असतोय आणि त्याला मारताना आपला भाऊ माझ्याशी गद्दारी कशी करतोय बघा की. आई गाठली. वाघ्यानं काय केलं, गायब केलाय. मी माझी खालची 2 गुलाबजामुन मधला एक गुलाबजामुन फेकून मारलो असतो का नाही, तरी नॉक झाला असता. म्हणजे एवढा डॅमेज दिलतो आणि आपल्या वाघ्याने किल चोरला. हे काय पटलं नाही बा आपल्याला. तिच्याही घालू दे घ्या. इथेही बंद ती नवीन गन घेऊन माझ्यावर चढण्याचा प्रयत्न करत होती. ह्याला नॉक दिल्या उजव्या साईडनं फुट येते. मग डायरेक्ट तिकडे जातोय. सीढ़ी पे बैठा है. आता ह्या बच्चनला इकडे मारूस तर तिकडे तो रिवाइव होतोय. मग काय जातोय त्याच्यापाशी आणि काढतोय गुळगुळीत गुलाबजामन. तू पहिला पूर्ण फिनिश भाई. आता ह्याचा अनेकदा टीममेट कुठे डब्ल्यू मॅक्स असल्यामुळेच खेळायला लागलेला. म्हणजे आईचा पसडा कुठे उड्या मार, कुठं काय कर. खरं त्याला माहित नव्हतं इथे डब्ल्यू मॅक्सचा बारका भाऊ बबलू मॅक्स त्याच्या समोर होता. मग मी ही बंदूक घेऊन जातोय डायरेक्ट टॉपला, आणि हा तेवढ्यात एक बॉट पण दिसतोय म्हणून त्याला पण मारतोय. नाहीतर तुम्ही म्हणशीला किला 8 होत्या 9 कशा काय झाल्या. भाईने शेवटी मला एक गोळी सुद्धा नाही मारला, आणि शेमनेशनी डब्ल्यू मॅक्स व्हायचंय. अरे त्या डब्ल्यू मॅक्स जरा खावा मेंदू, म्हणजे त्याच्यावानी गेम प्ले होईल. अच्छा जी, ऐसा है क्या? ते द्या सोडून. मला माझ्या सूत्रानुसार कळतंय मेन अपार्टमेंट वर 4 बंद आल्यात. बघ आता त्यांची गाडी मारायला लागते वाटतं. बदक बोचा आणि कच्च करणं टोचा. शेमने हो माग बघत जावा रे. आता उरला ह्याचा लास्ट टीममेट. खरं पहिला तू पूर्ण मिनिशू भाई. आई गाठली. पोरेक सुटणं लागला. शेमना पळायला लागलाय आता. अरे थांब बदक बोचे, आलो. आता विषय काय झाला माहितीये काय, मला जरा बीजेएमआय वाल्यांचा फोन आलता. ते काय तर बीजेएमआय पार्टनर टायटल द्यायचं म्हणत होती, म्हणून बारक्या भावाला दिल तो गेम खेळायला. तेवढं त्यानं असलं काहीतरी कांड करून ठेवलाय. काय विषय नाही, आपल्याकडे एक रिकॉल होता. मग आपला भाऊ आपल्याला रिकॉल करतोय, आणि हा भावानं मग अशी किल गायब केलता का नाही, मग त्याचा आता बदला बघा. असा बदला घ्यायचा असतोय. आता ह्याला मारल्यावर पोचिंग जात असतोय, तेवढ्यात एकटा शेमना फायर करतोय. याला मारल्यावर ह्याचा एक टीममेट लगेच छतावर येतोय. मग मी पण ही बंदूक घेऊन जातोय छतावर. आता एक नेट काढतोय आणि फेकतोय त्याच्यावर. काय सांग तुझी गँग आली, चल. इंचा लास्ट टीममेट गाडी घेऊन रिकॉल साईडला पळून जात असतोय. शेट्टा एवढा डॅमेज देतोय आणि गाडी घेऊन जातोय पळून. मग काय मी पण गाडी काढतोय आणि जातोय रिकॉलला. खरं तिथे यांच्या अगोदरपासूनच फाईट चालू होती. अरे शेमण्या कुठे चाललेस? याला नॉक दिल्यावर समोरच्या साईडला बघतोय तर एक शेमना दिसतोय. त्याला जरा डॅमेज देऊन खालच्या बंद्यावर डायरेक्ट चढतोय.
अरे भाई माग बघा रे, या असं हेडफोन नसल्यावर बोंबा उठतात बघा. 5 रुपयाचे ताराचे हेडफोन घ्या, खरे हेडफोन घ्या, कारण बिना हेडफोनचे बीजीएमआय खेळण्यात तर काय अर्थ नाही. नाही म्हणजे तुमचं कसं झालंय माहितीये काय, नटी बरोबर व्हिडिओ कॉलवर बोलताना तुम्हाला हेडफोन पाहिजे, खरे गेम खेळताना नको. वार वा बेट्या हो, तुम्हाला नाही जरा जहांगीर मामाचं गरम गरम ओढच द्यायला पाहिजे, त्या शेवट करणार नाही तुम्हाला. खरं ते सोडा, आपल्या वाघ्याला लांब नॉक केलं म्हणून त्याच्यावर येऊ मासा फेकून मारतोय आणि पुढे बघतोय तेवढ्यात. आणि आता आपला वाघ रश कसं टाकतोय बघा. गेला काय? किती बंद आहे ती? Watch out! इथं जाऊन मी दुसऱ्या बंद आहेत एवढ्या. शेट्टे 4 बंद आहे ती, मेजून 2 आहेत, त्यातला हे केला. आणि आता लास्ट एक राहिलाय, तो पण शेमना मी ज्याला पहिलं नॉक दिलं त्याला रिवाय द्यायचाच प्रयत्न करत असणार आहे. मग त्याला मारायला जाताना एक बॉट दिसतोय, मग या बॉटला मारून चढतोय डायरेक्ट त्यांच्यावर. खरे त्याच्यावर चढायच्या अगोदर आपला नॉक झालेला भावावर मासा फेक्या म्हणतोय, खरं मासा तर काय लागत नाही. मग वेळ न घालवता चढतोय डायरेक्ट त्यांच्यावर. इकडे तू गाड्या. दादा ना काय होते. खरं हे काय किल गायब. बाहर निकल, मैं तुझे बताऊंगा. तू बाहर आ, बाहर आ तू. इनका गुस्सा बजा भी है. अबे बाहर आ. राहून दे घ्या, बारीक सारीक गोष्टी होत राहतात. मग आता परत बंद्यांच्या शोधात पूर्ण इरँगल उडकतोय. खरं बंद इथं अपार्टमेंट वर भांडण करत असतात आणि येता येता एकट्या बॉटला पण गायब करतोय. हे बघा, येऊ शेमना ओपनला पळायला लागलाय. याला नॉक दिल्यावर ही बंदूक काढतोय आणि चढतोय डायरेक्ट यांच्यावर. हे घे वेळेवर खेळे. यांना मारल्यावर स्कूलच्या साईडनं बंद माझ्यावर गपागप गोळ्या मारालती. मग जरा हिल मारतोय आणि पलीकडच्या अपार्टवर जातोय आणि तिथनं बघतोय तर स्पायडरमॅन गावला भावांनो. कुठे कुठे चढलाय बघा की. अरे शेमण्या स्पायडरमॅन, जरा बघून तर चढत जा की. ह्यो पण त्या स्पायडरमॅनचाच टीममेट आहे. कुठं वर चढलाय बघा की. झोन आलाय तरी यायचं नाव घे ना. खरं शेवटी बाहेर येतोयच. यांना मारून लास्ट झोनला जात असतोय तेवढ्यात एक बंदा गाडीवर फायर देतोय. आता त्याच्यासाठी काढतोय गुळगुळीत गुलाबजामुन. खरं त्यानं काय त्याला शाट फरक पडत नाही. मग आता ह्या रांडेच्याला गन्नच मारायला लागते. रामू पैदल आहे ना रामू. अरे हट बदत पोचे. आता उरलाय लास्ट बंदा, ज्याला हुडकायचं म्हणजे मला रिअल लाईफ मध्ये एक गर्लफ्रेंड हुडकल्यासारखा आहे. गावातच नाही बेंचो. खरं सांगतो काय भावांनो, एवढं हुडकलं खरं शेमना मला लास्टला गावला. सापला उड्याच्या उठ झाला बाबा एकदाचा चिकन डिनर. या लास्ट वाल्याला हुडकूस तोवर माझ्या गोट्या कपाळात गेल्या. तर एवढाच होता आजचा व्हिडिओ. आवडला असला तर 100% लाईक करा. आणि तुम्ही एक टाइमचं जेवण जेवायचं विसरला तरी चालतंय, पण मला सबस्क्राईब करायचं विसरू नका. तर भेटू परत नंतर कधी तर अशा नवीन खतरनाक व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही हलवत बसा. काय हलवायचं माहित आहे तुम्हाला. आता मी काय सारखं सारखं सांगत बसणार नाही.